को पावर्ड बाय विमल. विमल बोलो जुबा केसरी. शिक्षक मतदारसंघाच्या मतमोजणी दरम्यान एकूणच आता मतदानाची प्रक्रिया तात्पुरत्या स्वरूपात थांबवण्यात आलेली आहे. ठाकरे गटाचे नेते विलास शिंदे आपल्यासोबत आहेत. आपण आतमध्ये होतात. नेमका काय टेक्निकल प्रॉब्लेम झालेला आहे, नेमकी काय प्रक्रिया आहे आणि आक्षेप आपल्याकडनं का घेण्यात आला आहे? जळगाव जिल्ह्यातील चोपडा तालुक्यातील त्या ठिकाणी 22 क्रमांकाच्या बूथवरती 935 मतदान झालेले आहे. परंतु आता जी काही मतमोजणी सुरू झाली आणि ज्यावेळेस त्या मतपत्रिका बाहेर आल्या तर त्यामधून 938 मतपत्रिका बाहेर आलेल्या आहे. तात्काळ त्या ठिकाणी आम्ही आक्षेप नोंदवलेला आहे आणि निवडणूक निर्णय अधिकारी जे आहे त्यांच्या ही बाब लक्षात आणून दिलेली आहे. त्यांनी त्याच्यावरती पुन्हा खात्री करून हे काही जी चोपडा तालुक्यातली जी पेटी आहे मतपेटी ती तुर्तास ती बाजूला ठेवून या सगळ्या प्रक्रिया पूर्ण करून त्याच्यावरती नंतर ते निर्णय घेणार. आणि जरी समाधान झालं नाही तर ते प्रत्येक ज्यांनी मतदान केलेलं आहे प्रत्येक सिंगल मतपत्रिका ते माहिती घेऊन त्याच्यावरती पूर्ण समाधान करतील किंवा काय निर्णय घ्यायचा तो निर्णय घेऊ. आपले जे प्रतिनिधी किंवा आपण स्वतः प्रतिनिधी म्हणून त्या ठिकाणी ज्यावेळेला होतात त्यावेळेला नेमका हा प्रकार कसा लक्षात आला? जे आमचे मतदान प्रतिनिधी आहे त्यांनी आणि इतरही उमेदवारांचे आहेत त्यांचा हा निर्णय हा जो काही प्रकार आहे तो लक्षात आला. झालेलं मतदान 935 आहे आणि मतमोजणीला काउंटिंगला 938 येते. तात्काळ ते 3 मतपत्रिका जास्त निदर्शनास आले. तर आपण बघतोय की या ठिकाणी 3 मतपत्रिका ज्या आहेत त्या अतिरिक्त आढळून आलेल्या आहेत आणि त्याच्यामुळे हा संपूर्ण मतमोजणीचा संपूर्ण प्रक्रिया जी आहे ती या ठिकाणी तात्पुरत्या स्वरूपात थांबवण्यात आलेली आहे. वरिष्ठ अधिकारी, निर्णय अधिकारी जे आहेत ते या ठिकाणी संपूर्ण प्रकरणाची चौकशी करतायत आणि लवकरच या संदर्भात संपूर्ण चौकशी केल्यानंतर ही प्रक्रिया जी आहे ती पुन्हा एकदा सुरू केली जाणार आहे. कॅमेरा पर्सन प्रसादसह मी चंदन पूजा अधिकारी, TV9 मराठी. को पावर्ड बाय विमल. विमल बोलो जुबा केसरी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.